काय ग इथं काय करलेस भूतावनी? आ आता चांगलं माणसावानी आवरते तर भूतावानी काय? नाही नाही इथं काय हात लावू नकोस तू. तशी काय सवय नाही आम्हाला, तू हे करू नको. हाय का तुम्हाला तुमच्या मास्तरीनबाईची सवय असेल ना अधिपती? त्यांची तरी सवय तर कुठं राहिली, त्या तरी कुठं असतात म्हणा. आ काय करलेस इथं? अहो दिसत नाही बाई, चांगला बेड आवरतीये ना तुमच्यासाठी. काय हो अधिपती, तुमच्या मास्तरीनबाई तुमच्यासाठी असली कामं करायच्या का नाही? का आपल्या स्वतःच्याच तोरात बसायच्या? अहो नाही म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त शिकलेल्या आहेत, जास्त अक्कल असेल ना, म्हणून बसत असेल तोऱ्यात. नाही म्हणजे खरं सांगू का अधिपती, तिला ना तिच्या शिक्षणाचा लयच तोर आहेत बघा. म्हणजे आता बघा की हाय तर साधी शिक्षिका, पण अशी वागती जसं काही एखादी मोठी सायंटिस्ट आहे. साध्या शिक्षिका नाहीत त्या, मुख्याध्यापिका आहेत आता. हा म्हणजे तेच की. पर आहेत कुणाच्या शाळेत? आपल्याच ना. आपल्या म्हणजे तुमच्या शाळेत. पण तोरा कोणाला दाखवत्यात? तुम्हालाच. ए शंचू पात्र चल, झालं नव्हतं, चल निघ निघ चल. आत्ता बाहेर काढताय, पण लवकरच ही खोली आणि तुम्ही बी माझे होणार आहात. बघालच तुम्ही. ए जागी बाई, काय कशी वाट बघायला? इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक. जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हो तर तोच आहे ना. कमल ना. नाही नाही, कमळ, लोटस, पंकज, तुला काय म्हणायचंय ते म्हण. नाही कारण काय आहे ना की तुमच्या घरात असंही माझं नाव बिघडवण्याची प्रथाच आहे. चालू ते काय ते. काय मग चंचला, कशी आहेस? कशी असणार, दिवस ढकलतीये तुमच्या राज्यात. आमच्या राज्यात कशाला येते? तुमच्या राज्यात काय झालंय? कसं आहे ना कमळराव, आपल्या हक्काचं मंगळसूत्र रोज दुसऱ्या बाईच्या गळ्यात बघणं हा काय त्रास असतो हे तुम्हाला नाही कळणार ना. कसं आहे ना चंचला, आम्ही पुरुष मंगळसूत्र वापरत नाही म्हणून तो त्रास काय असतो हे आम्हाला कळत नाही असं नाही. जर खरीच तशी प्रथा असती ना तर तो काय नाव त्याचं? अधिपती. हा, त्या अधिपतीच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून मलाही त्रासच झाला असता. तुझ्या इतकाच नाही, नाही खरं तर तुझ्याहून जास्तच. काय मग लग्न बिग्न केले की नाही पुढे? अरे कुठे काय, ते अक्षरातनं बाहेर पडत नाही आणि तू विचारते लग्न केलं. हा, तुझं झालं का लग्न? मंगळसूत्र दिसतंय का गळ्यात? अरे हो, मंगळसूत्र नाहीये, बरोबर. हे काय ना की आजकाल मुली मंगळसूत्र घालत नाही ना गळ्यात, म्हणून विचारलं आपलं. कमळराव, हा,
खरं तर ना आपण दोघही समदुःखी आहोत. करेक्ट. तुमचा आणि माझा त्रास एकच आहे हो. म्हणजे आपल्याला ज्यांच्याशी लग्न करायचं होतं ते दोघं एकमेकांशीच लग्न करून बसलेत. दुर्दैव म्हणावं त्याला. आता काय, मान्य विसरणं अवघड आहे, पण विसरावं लागेल ग. नाही 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 कमळराव, विसरण्याची एवढी घाई करू नका. का? काय झालं? थोडी कळ काढा. लवकरच आपल्या दोघांची इच्छा पूर्ण होणार आहेत. इच्छा पूर्ण काय काय कसं काय? अहो, इच्छा पूर्ण होणार म्हणजे मी त्या करणार आहे. अशी चक्र फिरवणार आहे ना आता की लवकरच माझ्या हक्काचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात, आणि मग उरलेलं तुमच्या मंगळसूत्राचं तुम्ही काय ते बघून घ्या. म्हणजे माझं उरलेलं मंगळसूत्र मला मला परत मिळणार आहे? अरे हे असं झालं ना तर तू म्हणशील ते करीन मी. मी तर म्हणतो ना, नवीन मंगळसूत्र बनवायची ऑर्डर देऊनच टाकतो मी आज, हो की नाही? म्हणजे जुनही आहेच अजून, एक नवीन आपलं ठेव की बनव, काय नव्या डिझाईनचं. करा करा, लवकर बनवा. हवं तर मी येते तुमच्यासोबत डिझाईन सिलेक्ट करायला. चला. चला. आणि काही निरोप द्यायचा आहे का? कोणाला? अहो, तुमच्या मंगळसूत्राला. द्या टाळी. अरे टाळी नको, नवीन मंगळसूत्रच दे आता. याला हिप्नोस आहे. काय बुद्धिबळ सुरू नाही आज? टाकायचा का एक डाव? मागवतो आम्ही, या बसा. बसायला आलेलो नाहीये मी. मग काहीतरी विचारायला आला असणार. चंची बद्दल. आता एवढं सगळं ओळखलेलं आहेच, तर मी काय विचारणार हे सुद्धा ओळखलं असशीलच. लई येळ केलायसा. म्हणजे या गोष्टीवर विचार करून आला असणार. तुम्ही आम्हाला काय विचारणार हे जसं आम्हाला माहित आहे, तसं आम्ही काय बोलणार ह्याचा अंदाज बी तुम्ही लावला असणारच की. तुझं डोकं कधी सरळ चालत नाही ना, त्यामुळे तू काय विचार करतेस त्याचा अंदाज लावणं कठीण आहे. मला आश्चर्य असं वाटतंय की त्या चंचलाला घरी ठेवून घ्यायला सहजासहजी कशी तयार झालीस तू. तुझा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य वगैरे असतं ना. बेसिक मध्येच घोळ आहे तुमचा. कुठं शब्द मोडलाय आम्ही? हा, ती घरात कुठं राहिलीये? घराच्या बाहेर राहिलीये, नोकरांच्या खोलीत. ते वकील लोक कसे कायद्यातला पळवाटा सांगतात तसं सांगतेस मला. ती चंचला फक्त नावाला घराच्या बाहेर राहिली आहे. काही ना काही निमित्ताने सतत इथं घरात पडून असते. आता नोकर माणसं असली तरी कामासाठी घरात येणारच की हो. आणि आम्हीच सांगितलंय तिला, नोकरांच्या खोलीत राहतेस तर नोकरांसारखी कामं करायची. आता काय दिवसभर त्या खोलीत बसून राहील का? उलट तुम्हाला तर आनंदच व्हायला पाहिजे. हा, एक फुकट नोकर मिळाला की तुम्हाला. जी माणसं तुला पुरेपूर ओळखतात ना, त्यांना ही असली स्पष्टीकरण देत जाऊ नकोस. काही वेगळा डाव शिजत नाहीये ना? हाय का आता? आता ह्यात पण तुम्हाला आमचाच डाव दिसतोय की काय? हा, आणि ओ, आम्ही नाही आणली तिला या घरात परत. तुमच्या लेकानं आणलं तिला. त्यांना तिचा लय पुळका आला. नेमका आम्ही नसताना घेऊन आले ते तिला इथं, नाहीतर आम्ही काय तिला ठेवून घेतली नसती. नंतर काय आत्ता काय, घेऊन घेतलंच ना तिला. आणि मान्य आहे तिला अधिपती घेऊन आला, पण तिच्या इथं राहण्यावर तू हरकत घेतली नाहीस. हरकत घेतली? आव, बोललो की आम्ही. आणि तुम्ही पण बोललात की हा, सुनबाईंना परत घरी आणली पाहिजे म्हणून. वकिली पॉइंट तर खरं तर तुम्ही काढला होता तेव्हा. मी फक्त एवढं विचारायला आलोय तुला, पुन्हा जुनी स्वप्न पडत नाहीयेत ना? कोणती स्वप्न? आमची लई स्वप्न आहेत. नेमक्या कोणत्या स्वप्नाबद्दल बोलताय हो तुम्ही? तुला वाटत असेल की अक्षरा घरात नाहीये, तर त्या चंचलाला मोकळं रान मिळेल अधिपतीच्या पुढे मागे करायला.
तर त्या भ्रमात राहू नकोस. मी अजून आहे या घरात. हो, अजून तुमची तब्येत तेवढीशी बरी नाही बरं का. हा, तब्येतीला झेपतील तेवढीच कामं करा. औषधं घ्या आणि निवांत झोपून राहा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही आमची स्वप्न खरी करतो म्हणून तर सुनबाई या घरात नाहीत आता. तेव्हा तुम्ही पण जरा जपूनच राहावा. जा. सगळी स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न करतेस तू, पण कधीतरी तुझीच स्वप्न तुझाच घात करते आणि त्यानंतर झोपताना डोळे मिटायला सुद्धा घाबरशील. तेव्हा स्वप्न बघताना आपली झोप कायमची उडणार नाही ना, याची काळजी घे. काय यायचं का नाही आता मी? चंचला, तू इथे कशी काय? अगं अशी काही भूत बघितल्यावानी बघती. नाही नाही, काही नाही, ये ना, ये 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 आत. नाही म्हणलं तिकडं पोरं सुस्वागतम म्हणायली आणि तू दरवाजाच्या आत बी येऊ देईना. नाही नाही, तसं नाही. तू ये, तू आत बस, ये इकडे. तू कशी काय इकडे? अगं काय नाही, इथनं जर शाळेवरनं चाललेले, म्हटलं जाता जाता भेटून जाऊ तुला. अच्छा. तुझं काय? आणि काय नाही, शाळा शाळा चालू आहे. काय कार्यक्रम बिरेक्रम आहे वाटतं. पोरं ते गाणं बिनं म्हणायले ना म्हणून विचारलं. का? हा, कार्यक्रम आहे, कार्यक्रम चालू आहे. मला सांग, तुला आत कसं येऊ दिलं? म्हणजे कोणी अडवलं वगैरे नाही का? नाही, मला नाही अडवलं कोणी. आणि मला का बरं अडवल कोण? अगं, शाळेत असं अलाऊ करत नाही बाहेरच्या कोणाला यायला. बाहेर कोणी नव्हतं का? बघ आता मास्तरीन बाई, मी इथं आलीये, तुला भेटते, जरा चहा बी विचारायचं ना. तू कवा धरणं मी आत कशी आली हेच विचारत बसलीस बघ. नाही, तसं नाही, बरंच केलंस तू आलीस. पण कसं, ही शाळा आहे ना ग, शाळा म्हणून पण एक शिस्त असते. इथे असं बाहेरच्या म्हणजे शाळेच्या कामासंबंधित नसणाऱ्या गोष्टींविषयी बोलणं म्हणजे जरा मला नाही पटत ते. मास्तरीन बाई, या बाबतीत बाकी तुम्ही सासू सुना सेमच आहात बर का. म्हणजे? अगं म्हणजे कसं आहे, आमच्या मावशीचे बी काही कायदे कानून नियम असतात आणि ती शिस्तीची लय पक्की आहे बघ. आणि तू बी, म्हणूनच तुमच्या दोघींचं पटलं नसल बघ. जाऊ दे, तो विषय नको, आपण काहीतरी वेगळं बोलूया. का? का ना ग? आता मी तुला तिथं माझं स्वागत कसं झालं हे सांगितलं का नाही? म्हणजे मावशी लय काय काय बोलली मला बघ. बरं, मला ना या समजात एक गंमत वाटली. म्हणजे आमच्या मावशीचं ठीक आहे बा, पर अधिपती ते एवढं तिकडं येऊन मला घेऊन गेले आणि तुझ्यावर तर एवढं प्रेम आहे, हे आहे ते आहे म्हणतात. आणि मला सांग, ते तुला एक दिवस तरी भेटायला आले का त्यानंतर? वय ग? काय? नाही म्हणलं, अधिपती एकदा तरी तुला भेटायला पाहिजे होते का नाही? सॉरी, एक मिनिट. मला एक फाईल शोधायची आहे. हाय का? असा आहे बघ यो माणूस. तुझ्या मम्मीनं एक फोन केला तर लगेच तातडीनं मला न्यायला आले. आणि तू एवढी बायको असून तुला साधं भेटायला तयार नाही. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा
अरे वा, मस्त झाली हा तालीम. आपण ना एक काम करूया, प्रिन्सिपल मॅडमना ना गाणं ऐकायला बोलूया. कोणीतरी जाता का मॅडमना बोलवायला? ए आली बस. सरकार तुम्ही जा ना बोलवायला. वर पाठ करा, गाणं पाठ करा. चल मला निघायचं आहे, माझा तास आहे. हा अगं ऐक की, घंटा कुठं झाले पण अजून? नाही वाजली नाहीये पण वाजेल ना, आणि मला आधी थोडी तयारी पण करावी लागते त्यामुळे. बरं ठीक आहे चालेल. पण ऐक की, म्हणजे नाही का मला माझ्या मम्मीने सांगितलं तुझ्या बरोबर काय काय घडलं ते, आणि तू जे म्हणतीस ना मला बी तोच डाऊट आहे. म्हणजे फुल पगारे सरांना राजीनामा देण्यामाग मावशीचा हात असणार आहे बघ. पण तू काळजी करू नका, मावशीनं त्यांना संपर्क केला का नाही का तुला येऊन लगेच सांगते. बर ठीक आहे चालेल. येते मी, पण इथं येई ना परत तुला भेटाया. मला बरं वाटतं तुला भेटल्यावर. ये तू, पण पुढच्या वेळी घरी ये. किंवा आपण एक काम करू, बाहेर भेटू. अगं इकडे भेटू की, इकडं लय भारी वाटते. येशी बी आहे जरा गार गार. बरोबर आहे, पण इथे नको. म्हणजे आज मी तुला भेटले, आत्ता भेटले, पण एरवी मला कामं असतात ना, सतत कुणी ना कुणीतरी येत असतं, मीटिंग्स असतात, म्हणून म्हणते पुढच्या वेळी बाहेर भेटू. हा चल येते मी तुला सोडायला. अगं नग माझी मी जाते की. अगं बाहेर कोणी विचारलं तर काय सांगशील? चल 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 ये. एक मिनिट, माझा फोन वाजतोय बहुतेक. आलेच. हॅलो. मॅडमनी बोलवलंय, ते अजून एक कडवं बसवायचं म्हणताय. चला. अच्छा हो हो चालेल चालेल ठीक बाय. शेणे टाळकीच्या लवकर सांगितलं नाही तर चालू होतो तुम्ही. चल बरं चला चला. नाही म्हणजे झालंय काय पण? काय झाले? तिकडे जाऊन काय बडबड करून आलास मास्तरीनबाईंच्या घरी? मी कुठे काय बडबडलो? खोटं बोल नकोस, कळलंय मला सगळं. आणि त्याच्यानंतर मी तिकडे जाऊन आलो ते बी तुला कळलंच असेल की कशाला नाटक करायलायस. काय काय बोललोय काय पण मी? मला नाही वाटत मी एवढं काही चुकीचं किंवा वेडेवाकडं बोललो असेल. ते तू ठरवू नकोस. त्या चंचीला काय बोललोस? एक लक्षात घे, ती बहिणीसारखी आहे, समजलं ना? काय फालतू वाटेल ते काय घाणेरडे आरोप केलेस तू तिच्यावर. मास्तरीनबाईंच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांना पण काय काय बोललास रे तू? हा लायकी आहे काय? 2 मिनिटात रस्त्यावर आणीन, लक्षात घे. वेळ लागणार नाही लय. दादा पण मी एवढं काय वेडेवाकडं बोललेलोच नाहीये. हा मला राग आला होता, वैताग आला होता त्यांचा. तुम्ही माझी पण परिस्थिती समजून घ्या ना दादा. होय लय राग येतोय तुला? परिस्थिती समजून घेऊ तुझी. अरे कसली का परिस्थिती असं ना, बाई माणसाला असं बोलतात काय? जरा तर काहीतरी पत्रास ठेव. हा तिथे जाऊन मर्दुमकी गाजव तुझे. इथं बोल की, दाखवतो तुला. नाही म्हणजे दादा तुम्हाला तसं वाटत असेल तर सॉरी. सॉरी मला म्हणू नकोस. जिथे जाऊन तू गरळ वाकून आलायस ना, तिथं जाऊन त्यासनी सॉरी म्हण. तिथं जायचं त्यांच्या घरात, आमच्या सासू सासऱ्याची पाय धरून माफी मागायची, समजलं? मास्तरीनबाईंची माफी मागायची. नंतर इकडे यायचं आमच्या घराकडं आणि त्या चंचीची माफी मागायची. मस्करी करताय का दादा? नाही रे बाळा, मस्करी करत नाही अजिबात. लई सिरियसली सांगालोय तुला. दादा पण एवढं काही झालंच नाहीये. नाही ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी चंचलाची माफी मागायला तयार आहे, पण अक्षराताईच्या घरी जाऊन त्यांची माफी मागायची म्हणजे मी जावई आहे त्या घरचा. व्हायचाच असून जावई. आणि जरी जावई असतास तरी तुला मी हेच सांगितलं असतं, आपण चूक केलं नवं, मग माफी मागण्यात जावयाचा मानपण आड येत नसतो अजिबात. माफी मागायची, कळलं काय? काय सांगालोय तुला?
कसं आहे, आईसाहेबांनी तुला इथं नोकरीवर ठेवलंय त्याच्यामुळे मी काढू शकत नाही, पण एवढं नियोजन नक्कीच लावू शकतोय मी की तू नोकरीवरच येऊ शकणार नाही. आणि ह्यो कार्यक्रम करायला मला 2 मिनिटं बी लागणार नाहीत बाळा. काय कळलं हा काय ऐकू आलं नाही मला. म्हणलं कळलं ठीक आहे काय ठीक आहे. जाईन मी माफी मागायला. उत्तम निर्णय. चला सुटा.